नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल तिडके आणि आपलं टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फाईल आणि फोल्डर हाईड आणि अनहाईड कसे करायचेत. त्यासाठी सर्वप्रथम कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी स्टार्ट मेनू ओपन करा. याच्यामध्ये टाईप करा cmd. ठीक आहे, cmd टाईप केल्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करा आणि याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेले दिसेल. जर आपल्याला समजा आता हे डेस्कटॉपवर आपल्याला tn नावाचं एक फोल्डर दिसतं. ठीक आहे, याच्यामध्ये आपली एक फाईल आहे. याला आपल्याला हाईड करायची आहे. हाईड करण्यासाठी आपण एक कमांड टाईप करणार. ती कोणती कमांड आहे हे आपण बघूयात. त्यासाठी सर्वप्रथम टाईप करा ॲट्रिब, त्यानंतर स्पेस, त्यानंतर +s, त्यानंतर परत स्पेस, त्यानंतर +h, त्यानंतर स्पेस आणि त्या फोल्डरचा पाथ द्यायचा. आता फोल्डरचा पाथ जाणून घेण्यासाठी ते फोल्डर ओपन करा. त्यानंतर ॲड्रेस बारवर क्लिक करा. तुम्हाला त्याचा पाथ दिसेल, तो कॉपी करून घ्या. ठीक आहे, आणि इथे पेस्ट करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पाथ अनहाईड करताना लक्षात ठेवा. त्यासाठी आपण डेस्कटॉपवर राईट क्लिक करणार, न्यू करणार आणि एक टेक्स्ट डॉक्युमेंट, ठीक आहे, ती टेक्स्ट डॉक्युमेंट ओपन करायची आणि आपण हा पाथ सेव्ह करून घेणार. नंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह. ठीक आहे, त्यानंतर आपण एंटर करणार. आता एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉपवरून tn नावाचं फोल्डर हाईड झालेलं दिसेल. आणि हे फोल्डर तुम्हाला अनहाईड करण्यासाठी सुद्धा एक कमांड टाईप करावं लागणार. त्यासाठी तुम्ही टाईप करणार ॲट्रिब स्पेस. आता आपण हाईड करण्यासाठी +s स्पेस +h हे टाईप केलं होतं. आता अनहाईड करण्यासाठी -s स्पेस करून -h, नंतर स्पेस करून आपण त्या फोल्डरचा पाथ देणार. बरोबर. आता समजा तुम्ही भविष्यात फोल्डरचा पाथ विसरले तर आपण ही फाईल सेव्ह केलेलीच आहे. याच्यामध्ये आपण सिलेक्ट करणार, कॉपी करणार. ठीक आहे, आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये येऊन पेस्ट करणार. पेस्ट केल्यानंतर एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला हा फोल्डर अनहाईड झालेला दिसेल. आता आपण ओपन करून बघूयात. ठीक आहे, नंतर ही फाईल ओपन करू. आपल्याला ही फाईल आणि फोल्डर अनहाईड झालेलं दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.